नमस्कार मंडळी. तर आज आपण गोडाचा पदार्थ शंकरपाळी बनवणार आहोत दिवाळीतला. तर मी त्याच्यासाठी हा 7 वाटी मैदा छानपैकी चाळून घेतलेला आहे. त्याच वाटीने 1 वाटी हे मी तूप घेतलेला आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे, 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि ते म्हणजे थोडंसं कोमट दुधात साखर घालून विरघळून घेतली आहे. 1 चमचा वेलची पूड घेतली आहे आणि चिमूटभर मीठ टाकलं आहे. तर हे दूध, साखर आणि वेलचीचं मिश्रण आहे. तर ह्याच्यामध्ये मी आता हे डालडं टाकते आहे. तूप टाकते आहे. तर हे तूप मी व्यवस्थित फेटून घेते आणि त्याच्यामध्ये हा मैदा मी मिक्स करून घेणार आहे. तर आपलं हे दूध, साखर आणि तुपाचं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर ह्यामध्ये मी आता हा 7 वाटी जो मैदा घेतलेला आहे तो घालून पीठ मळून घेणार आहे. तर अशा प्रकारे हा आपला शंकरपाळीचा गोळा तयार झालेला आहे. आता मी तो गोळा लाटून घेतला आहे आणि हा कापून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी हा छोट्या छोट्या कापून घेतल्या आहेत. आता त्या मी तळायला टाकते. तर आता या कापलेल्या शंकरपाळ्या आहेत त्या मी कढईमध्ये सोडून घेते. म्हणजे एकदम मीडियम गॅसवर त्या तळायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. तर मी ह्या काढून घेते. तर अशा प्रकारे ह्या शंकरपाळ्या रेडी झालेल्या आहेत. अशा प्रकारे दिवाळी स्पेशल शंकरपाळी तयार आहे.